मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार. सर्व कामं आटोपून ठेवा, मुंबईत धडकायचे आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत. त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही. तयारी आता पूर्ण होत आली आहे. आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकदीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही असं माझ्या सकट समाजाने ठरवले आहे. मुंबईमधील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे. भुजबळांचा खूपच कामातून जाण्याचा अंदाज दिसतो आहे. छगन भुजबळ काहीही बरळतात. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा. भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार? मराठा ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पत्रकारांचं काम प्रामाणिक. तू त्यांच्या कशाला मागे लागला? झोप ना तू. मी 20ला पायी चाललो आणि 24ला कसे दिल्लीला नेणार? आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. मात्र क्युरिटी पिटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळवणार. पहा तुम्ही. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली. समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही. आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या. यादीतील 83 क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छाशक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितलं असेल की जात मागास सिद्ध करा, ते आयोगाला सिद्ध करावं लागेल. मात्र जाचक रद्द करायला पाहिजे. कृषी मंत्री यांना जाहीर विनंती. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्या वेदना समजून घ्या. आरक्षण मार्गी लागू द्या. हे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवत नाही ते पाहतो व मुस्लिम धनगर आरक्षणबाबत पण पाहतो. फक्त एक शब्द सांगतो, मी आरक्षण मागतो म्हणून मी जातीवाद करत नाही. आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले 3 महिने नितीन करेर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना. त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्या लांब जाण्याचीच गरज नाही. इथं 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादी क्रमांक 83ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे. तसा JR पण आहे तत्सम मराठा म्हणून. एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा 83 क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं आहे. परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची, राजकीय इच्छा शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय. म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणार. एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल. पोरापेक्षा मोठं काय नाही. बाकी सगळं मागं टाकलंय मराठे लग्नाला जायना, मराठे कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायनार, मराठे जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायनार, मोठमोठाले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायनार. मराठी हलायलाच तयार नाही. कोणाच्या सभाला जायनार. मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय, पटापटा कामावर का आणि चला मुंबई येणार. विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही मराठ्यांना. हे याला दोष सरकारचा. बस एवढंच माहिती आम्हाला की दोष तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकार. नोंदी सापडतात त्यामुळे तुम्ही कोणती जाता हा वेगळा भाग आहे का? मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तुम्हाला लागू होईल का? त्याची गरज नाही. मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या 2 गोष्टी वेगळ्या कशा? मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्या हे बघावं लागणार. जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला. आणि आयोगाचं जर असं जाचक काय अटी असतील तर पुन्हा तेच फाडे होणार आहे. त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाही आणि स्वीकारणार नाहीयेत असंही नाही. परंतु ते एनटी विजेंटी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाणे. टिकणार का? टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे, आता स्वीकारायला तयार आहे. कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली. याच मराठा समाजामुळं फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणून ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली. म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायद्याच आहे, नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच. आता तुमचा दुसरा मुद्दा आहे. आमची मागणीच ओबीसी आरक्षणातून. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख सापडल्या. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे. कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती? जे आपलं मागं ठरलं होतं माझ्या साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ.
मुंबईत येण्याची कोणाला हवसच नाहीये, पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार, 100% येणार. आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण आणि हीच मागणी, आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम येतात. ते आरक्षणाचं ही धाकमुख ते स्पष्टीकरण होत नाही. बोलतच होतं का? पत्रकारांना बातम्या देतात म्हणून पत्रकारांच्या हातून घडून काम लागलेले आहे. असंच काय करू नका. आता तू यांना धरलं का? तू काय येडा आहे का काय? काय झालं? भाजींचा बियाला जाऊन द्या राव, एक्स्ट्राच्या गोळ्या द्या भाऊ याला. आता ते बिचारे कोणाचाच मुलायजा करत नाहीत. हा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते, जे खरं आहे ते दाखवते. त्यांच्या काळाला मागाला तो उकरून काढणार, गप ना बाबा तू का, तू आपण हाणून घेऊ का? झोप ना गप तू, तुला परत टाकी देईन मधी. काय कोणाच्या मागं लागावं, काय करावं? ते बिचारे प्रामाणिक काम. लय जेड झालं वरती. मी म्हणलेलं खोटं होणार नाही. लोकांनी भजे खाऊन टाकलेले, कागद जिलाबी खाऊन टाकले, कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात. गप राय मग ऐक बिटनू, एक मी बारीक पोर गे मग ऐक सल्ला, तू गप झोप बिटन नको. अरे तुला काय सांग, अरे याला सांग अरे कोणीतरी. त्याच्याच मतदारसंघ कुणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. जालन्यात 200 बेकायदा पिस्तूल खरेदीच्या भुजबळांनी माहिती दिली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना पिस्तूलचा राग कसा आहे. लयच कामातून जायचा अंदाज दिसतो तो माणूस. मला तर धाकत पडला वाटत. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब? सुधरा. आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा, बसायचा शॉक राव तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस आहे बाबा. मला लय टेन्शन आहे बाबा, तुम्हाला झटका बसला नाही बाबा. आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस लय लय लय. ते मला लयच बेकार वाटायला लागलं आता. काय बरळ माणूस आहे बाबा. काय झालं असेल बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला 3दा सांगितलं जाऊन द्या फाटकून, तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावं. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे, आणि तुम्ही मला संस्कृती शिकावं. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावरून लक्षात आली. तुमची संस्कृती काय? कोयत्याच्या, कोराडीच्या, काठ्याच्या, पायत वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही. तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला, आणि आमची संस्कृती कशाला काढी का? तुमचं तुम्ही बघा ना. धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही आहेत लढणार. आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांधव लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता? काय संस्कृती आहे तुम्हाला? गप्पा ठोकायला लोक बसते तिथं. काय संस्कृती? धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का? गोरगरिबांना वापर करून उगाच आमच्यात भांडणं लावायला लागणार. गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही. किती प्रयत्न कर, 100% मी म्हणतो ना, कागदच खाणार आहे. भाज्या फिज्याच्या लोकांनी खाऊन फेकले. जाऊन दे बरं, त्याचा प्रश्नच नाही काही. मला महत्वच नाही द्यायची त्याला. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं 22 रुपयापर्यंत दूध खायचं, 5 रुपयाचा आंबा देतात. तर शेतकऱ्याला प्रति लिटर फक्त 27 रुपयाचा दर मिळतोय. त्याच दूध मार्केटमध्ये दुधाचे लिटर बघितले तर 50 रुपयांपासून 100 रुपयापर्यंत दर आहे. तर असे 50 रुपयाचा दर शेतकऱ्यांना त्यांचा खरेदीचा विक्रीचा तफावत 50% आहे. मी काय करतो, मी आरक्षण पुरं शिकून घेतले. मला हे दर भानगडी बघून द्यायचं. हे कसं कसं असतंय, किती खोलात जावं लागतंय, हे दुधाचं कोण किती पैसे मध्ये आणतो, फायदा किती होतो सरकारला, त्या दुग्ध मंत्रालयाला, आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो. मी त्याच्यात अभ्यास नाही केला. एकदा मला करून द्या. यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही. मला याच्यातला माहिती आहे. मग कसं धोरणाला लावलं मी, मग फक्त हे सोयी लागून द्या. एकदा गोरगरिबांच्या मराठ्याच्या पदरात मला आरक्षण टाकून द्या. सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना, हे पठ्य आहेच. हा, ही पठ्या सोडितच नाही. आता जिवंत राहिलो का महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो, मी जातीवाद नाही करत कधी. हा, मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही, मराठ्यांचा जातीवाद करतोय असं नाही. धनगर बांधव मागतोय आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत. ते त्यांच्या मुलाला केंद्राच्या आणि राज्याची आरक्षण म्हणजे सुविधा आहे, ती आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही. जातीवाद याला म्हणायचं जाती जातीत दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे, त्याला जातीवाद म्हणायचं.
मी जातीवादी नाही. गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतो. मला जातीवादी समजू नका. समजलं तुम्ही तरी मी लढणार. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघडं नाही पडू देणार. त्यांना मोठं करण्यासाठी संघर्ष करणार. आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी. दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं कांद्याचा भाव कमी देते. मग कांदे त्याला बी लागत ना, राहू द्या ना जशी. त्याला म्हणा घे साठवून आताच एखादं गोडान भरून ज्यूस करून पिश. हे लढणार कायला बरं कुंकड सांगतो काही बी. मी शिकतो, काळजी करू नका तुम्ही. बघतोच हे कसे देत नाहीत. मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या. मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो, धनगर बांधवांचा सोडितो. मीच गोरगरिबासाठी मी लढतो. फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे. हा, मी हटत नाही. मग काळजीच करू नका तुम्ही. बघतोच मी शेतकऱ्याला कसा न्याय देत नाही. चलो, धन्यवाद. ते निकष शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आहेत. त्यांच्या निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही. अशा पद्धतीचे निकष आहेत. तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता एवढी त्यांच्या माहिती द्या किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी आहे, फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, आपण सांगा. नाही, मी नाही बघितले समजा ते, पण वाचले पण नाही. मी वाचतो पण आणि सर त्याच्यावर सांगतो सुद्धा. परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात ज्याचं कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही. पण ते मी पक्क्या ठराविक. असं असेल तर बदलायला पाहिजे. नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागते. हो, मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा. मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असेल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावला तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार. हो, त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार. म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार. मग त्यांना हे करावं लागेल. पण तरी मी ते बघतो. परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो. मी त्याच्यासाठीच तिकडचा विषय नको म्हणतो. आमच्या इथं नोंदी मिळाल्यात ना, मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना. ओबीसी आरक्षणात मराठा आहे, सरसकट देऊन टाका. यासाठी मी मत असतो ते लफडं नको तिकडे. हा बघ, असंच आम्हाला परत घेऊन जायला लावते. त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल. या असल्या आयोगाचे परत निकष देतील. पुन्हा आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील. पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष. हा बघ, मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना. हा बघ, हे मग ही याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये, सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या. ते लफडच नको आमच्याकडे. आम्हाला माहिती आहे हे होणारच, हे असलं करणारच. त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही, आम्ही हमेशा सांगतो. पण ते एनटी विजेंटी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत. नसतं आमच्याच्यावर तर आम्ही थांबायचे. याच्यापासून तर 1000% ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाही. आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही. तुम्ही बघा आता 20 जानेवारीच्या नंतर मिळतंय का नाही. पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार होते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे, त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पुन्हा तुम्ही 27 दिवस आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ नाही. दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलंय, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ गेला. ही तुमचा दुसरा प्रश्न.
याचं उत्तर असं आहे. हे आता आपण निर्णायक सभा घेतली, निर्णायक घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे. निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता, ही वेळ नाही. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना, चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले, पण आंदोलन मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसने बसतील, कशाने बसतील, तिथं जातील, पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ती काय जवळ नाहीये. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचे असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहे. आम्ही शेतकरी सुद्धा आहे. इकडं कापसं जवळ आले वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत, ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत. यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे काम ओरकून तिकडे लढायला निघणार. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा नाही.